अवैध दारू विक्रीचा व्यवसाय करणाऱ्यांविरुद्ध कठोर कायदा करण्यात यावा अशा मागणीचे निवेदन महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती जिल्हा शाखा भंडाराच्या वतीने निवासी उपजिल्हाधिकारी भंडारा यांच्यामार्फत मुख्यमंत्री यांना देण्यात आले आहे। महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती जिल्हा शाखा भंडाराच्या वतीने दिनांक 26 एप्रिल 2024 रोज शुक्रवारला दुपारी 3 वाजता दरम्यान निवासी उपजिल्हाधिकारी स्मिता बेलपात्रे यांच्यामार्फत मुख्यमंत्री महाराष्ट्र शासन यांना निवेदन पाठविण्यात आले की अवैध दारू विक्री करणाऱ्या व्यक्तींविरुद्ध सध्या महाराष्ट्र राज्यात कायदा आहे, मात्र या कायद्यामुळे दारू विक्री करणाऱ्या व्यक्तीवर वचक बसत नाही, दबाव पडत नाही। त्यामुळे गल्लोगल्ली खेड्यापाड्यात खुलेआम अवैध दारू विक्रीचे व्यवसाय सुरू आहे। त्यामुळे लहान लहान मुले दारूच्या आहारी जाऊन त्यांचे कुटुंब उद्ध्वस्त होत आहेत। लहान लहान मुलांचे जीवन बर्बाद होत आहे। मुले व्यसनाधीन होत आहेत। दारूच्या नशेत मारामाऱ्या करून खून करण्यासारख्या घटना समाजात घडत आहेत। त्यामुळे समाजात गुन्हेगारीचे प्रमाण वाढतात ही चिंतेची बाब असून समाजासाठी आणि देशासाठी धोक्याची बाब आहे। म्हणून महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती चे बुवाबाजी विभागाचे राज्य सहकार्यवाह विष्णुदास लोणारे, नितेश बोरकर, सामाजिक कार्यकर्ता सूरज परदेशी, चंद्रशेखर खुबरागडे, कविता लोणारे, त्रिवेणी वासनिक, अश्विनी भिवगडे, सुषमा बनसोड यांनी निवेदन दिले की महाराष्ट्रात सध्या असलेला दारूबंदी कायद्यात सुधारणा करून त्यात दारू विक्रीचा व्यवसाय करणाऱ्या व्यक्तीला पोलिसांनी पकडले की त्या दारू विक्रेत्यांनी 1 लाख रुपयांची जमानत नगद किंवा सालवंशी दिल्याशिवाय सोडण्यात येऊ नये। गुन्हा सिद्ध झाल्यास त्या व्यक्तीला 7 वर्षापर्यंतची कठोर कारावासाची शिक्षा व्हावी आणि 2 लाख रुपये आर्थिक दंड व्हावा किंवा दोन्ही शिक्षांची तरतूद महाराष्ट्रातील दारूबंदी कायद्यात करावी अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे।